जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज संध्याकाळी म्हटलं स्पेशल असं काहीतरी बनवूयात म्हटलं। त्याच्यामुळे स्पेशल म्हटलं तर माहिती नॉनव्हेज शिवाय कोणाचं पोट भरत नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेजच पाहिजे। पण अशी पण लोक आहेत की जी व्हेज खाणारी आहेत, खूप जास्ती लोक आहेत की त्यांना व्हेज आवडतं, व्हेजिटेरियन आहेत। आणि पण आमच्यात असं आहे की आमच्यात व्हेजिटेरियन म्हटलं तरी खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे नॉनव्हेजवर जास्ती जोर असतो। आणि नॉनव्हेज पाहिजे तर कसं थोडंसं चरचरीत चटपटीत पाहिजेच, त्याशिवाय ते खाण्याला मजा नाही। त्याच्यामुळे म्हटलं आज नेहमीच मी बिर्याणी वगैरे बनवतच असते, कारण की आमच्यात एक माणूस असता आहे ना, त्याला माणूस पण कमी पडेल खायला, असा माणूस आहे हे। त्याच्यामुळे त्या माणसामुळे मला खरं तर हे करावंच लागतं, नॉनव्हेज बनवावंच लागतं। आणि जास्तीत जास्त जिभेचे चोचले असे आहेत ना की भाजी वगैरे नाहीच पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ नॉनव्हेजच पाहिजे। आणि त्याच्यामुळे मला ते सारखं माझ्या हातून ते केलं जातं की अंडे म्हणा किंवा चिकन म्हणा, माझे कमीत कमी माझे एवढे राहणार, पण मासे आणि अंडी आणि चिकन जास्तीत जास्त असतं। त्याच्यामुळे म्हटलं आज तिची हाऊस पिटू, आज जर मी नेहमीच बिर्याणी किंवा रस्सा बनवते, तर आज म्हटलं रस्सा पण बनवू आणि सुकं चिकन पण बनवूया। म्हटलं जास्त चरचरीत म्हटलं तिला खायचं असतं, मग त्याच्यामुळे आता थंडी पण पडली, त्याच्यामुळे म्हटलं जरा जाऊ दे, पोट शेकलं जाऊ देत। त्याच्यामुळे म्हटलं चरचरीत असं मी सुक्कं चिकन बनवणार आहे आणि रस्सा बनवणार आहे। त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे इथं। हां 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 माहिती आहे। अभ्यास चालू आहे, इतकीकडे टी व्ही चालू आहे, असा यांचा अभ्यास चालू आहे। हां हां, टी व्ही बघत कुणी अभ्यास केला होता का? तर अशा प्रकारे माझी ही सर्व मी तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं मी शूट घेईन म्हणून, कारण की मग ते कापण्यामध्ये याच्यामध्ये वेळ जातो। त्याच्यामुळे मी कधी पण स्वयंपाक करण्याच्या आधी सर्व तयारी करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला वेळ लागत नाही। जर आधीच सर्व पूर्वतयारी केली कोणत्याही गोष्टीची, आयुष्याची म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी केली ना, तर पटकन होऊन जातं आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटला जातो। त्याच्यामुळे शांततेने आणि व्यवस्थित असं प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी केली पाहिजे आणि त्यानंतरच आपला जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे। हे मी आयुष्याच्या बाबतीत पण म्हणेन आणि इतर बाबतीतही म्हणेन, आणि ह्या बाबतीत तर म्हणेनच म्हणेन, कारण हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण की माणसाचं पोट भरलेलं असेल तर माणसाला सगळ्या गोष्टी सोप्या जातात, मेन डोकं चालतं, पोटात जर बरं असेल तरच। आणि जर जेवण चांगलं असेल तर मग काय प्रश्नच येत नाही। तर बघूयात मी काय काय तयारी केली। सर्वात पहिल्यांदा मी मसाला सगळा भाजून घेणार आहे। मसाला म्हटलं तर मी त्याच्यामध्ये कांदा पण घेतलेला आहे, कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो असंही अर्धच केले फक्त, कारण की मिक्सरला लावणार आहे, त्याच्यामुळे मी जास्ती हे नाही, बारीक नाही कापत असले। तरी मी पहिल्यांदा सर्व भाजून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर याचं वाटण करून घेणार आहे। कधीतरी जास्त तेलाचं ऑइली खाल्लं तरी चालेल, हरकत नाही। आणि मी कापून ठेवलेलं आहे, मी सुक्कं चिकन बनवण्यासाठी करून ठेवली आहे तयारी। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याच्यात पण घालणार आहे, पण कोथिंबीर भाजली नाही आहे, त्याच्यामुळे मी साईडला काढली आहे कोथिंबीर। त्याला मी चांगलं असं खरपूस भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याचं वाटण करणार आहे। तर मी स्वच्छ धुवून त्याला मी हळद मीठ लावून घेते। जेणेकरून माझे मसाले येईपर्यंत हे पूर्ण मिक्स होऊन जाईल। म्हणजे परत मी याला हळद मीठ लावून पहिल्यांदा मी थोडंसं मुरत ठेवते याला, कारण की मला मसाले वाटून होईपर्यंत
छान असं हे होऊन जाईल, मुरेल त्याच्यामध्ये हळद. मुद्दाम आणला ठेवला कारण काही लोक कसं गॅसवर भाजतात, पण मी गॅसवर न भाजता तर मी तेलातच भाजते. वाटण करणारी मी त्याच्यामध्ये हळद घालणार आहे. त्याच्यानंतर मी लागलीच्यामध्ये मीठ पण घालणार आहे. आणि हे भाजलं जाणारं जो मसाला आहे हा, तर तो पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे माझी तयारी झाली. मी हा वाटण घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे मी हे वाटण केलं, जे मी सांगितल्याप्रमाणे आलं लसूण कांदा खोबरं हे सगळ्याचं मिळून मी वाटण केलेलं आहे. आणि ही कोथिंबीर हे मी सुक्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. काय म्हणतो मॅरिनेट केले. आता झालं माझं आता तयारी. मी आता पहिला रस्सा बनवणार आहे, त्याच्यानंतर सुकं चिकन करणार. आणि परत कोथिंबीर टाकायची राहिलेली, त्याच्यामुळे परत मी कोथिंबीर वाटून घातली आहे. मी दिसते चकोली होती. हां, उजेड दिसतोय इथं. तर मला या गॅसवर ठेवा, कारण की या गॅसवरती ना एवढं व्यवस्थित दिसतंय, व्यवस्थित बघ. कढई वगैरे दिसते ना? दिसते ना कढई, म्हणजे आतमधलं नाही. मी इथे करू का? हां, हे काय आतमध्ये? सगळ्यांना माहिती मला भांडी घासायचं एवढं कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी ज्यात सुकं चिकन करणार आहे त्याच्यातच मसाला वाटून घेतला आहे. मी पाणी गरम करायला ठेवते आता. का? चिकनमध्ये टाकायला पटकन झालं, म्हणजे पटकन खाता येतं ना. मग माझी तर सकाळची शाळा असते. तुझी उद्याची पण तयारी करून ठेवली. सकाळी चिकन, तुला चपाती चिकन खाऊन जायला. हां, नाश्ता मग मी उद्या टिफिन घेऊन जाईल. खाऊन पण जाईल टिफिन पण. हां, मग मी उद्या सकाळी चहा बिस्किट खाईल, आणखी मग टिफिन चपाती भाजी नाही. लात घालेल नाही, चपाती भाजी खाऊन जायची. अगं मम्मी मला कशात कसतरी होतं. काय नाही होत, कसं तर काय होत नाही. सकाळी चपाती भाजी खाऊन नाही. जायची. मला उठवायचंच नाहीस परत. तर एकतर एवढ्या सकाळी मी एवढं थंडीचं उठणार आणि शहाणी चहा बिस्किट खाऊन जाणार, मग उठवायचंच नाही ना. मग तसंच जायचं, तिथेच खायचं, तिथेच प्यायचं, तिथेच झोपायचं. हे मी पाणी गरम करायला ठेवले आणि आता कुकर गरम होतोय. वाट बघते कुकर कधी गरम होतोय. मग काय मला असं होतं, हातात कसे होतात, कधी पटापट मी करेन. अशा हातमध्ये ते कसं असे चंचल. मला एक काय माहिती नाही, ह्या कपमध्ये पाणी प्यायचं जास्त शौक आला. येणार की शौक काय. गॅस मला वाटते मोठी शेगडी आणली पाहिजे. गावाला असते ना, गावाला होती ना चिकन मटन बनवताना होती तशी. परत चुलीवर बनवायला पाहिजे. असं ते शेफ वगैरे असतात तर त्यांच्याकडे मोठी चूल असेल कसली पाहिजे तुला. हा ना, पटपट होते मग ते. हा झाला गरम. आता माझा कुकर गरम झाला आहे. हा, याच्यामध्ये भरपूरसं मी तेल घालणार आहे. तेल खाऊन पण अंग वाढत नाही. आज डाएट गेलं उडत. हा मम्मी, हो ना. आम्ही एवढा हररोज तेलकट खाऊन पण माझं वजन नाही वाढत. तुमचं सोड, माझं कुठे वाढते. त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा पण घालणार आहे, गावाला घालणार आहे. का तर कसं टेस्टिंगसाठी कुठे घालूस तू आता. हा ना, चिकनच जाते. कढीपत्ता एवढा चांगला तडतडच होईल ना. त्याच्यानंतर मी हे वाटण घालणार आहे. आणि वाटणमध्ये मी कांदा ऑलरेडी घातलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडासाच घातलेला आहे कांदा, मी जास्ती नाही घातलेली.
व्हिडिओमध्ये कमीत कमी पडतात ते, पण जेवढे पण पडतात तेवढे पण बघत जा. कारण की जेवढे व्हिडिओला लाईक मिळण्यापेक्षा मला माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्यावरूनच मला जास्त वाटतं की मी व्हिडिओ बनवले पाहिजे. आणि जसं मला तुमचा सपोर्ट येईल तसे माझे व्हिडिओ जास्त पोहोचेल. कारण की सर्वांना माहिती आहे लेडीज करते म्हटल्यावरती खूप विरोध येतात, खूप म्हणजे खूप हँडल करून पुढे जावं लागतं. त्यामुळे लेडीज असल्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. आता पाणी माझं उकळत आले. चांगला मसाला मी भाजून घेणार आहे. तसं मी हा चिकनचा रस्सा करणार आहे आणि सुकं जर चिकन पण बनवणार आहे ना तर ह्याच्यामध्ये चिकनचा रस्सा तसाच राहणार आहे आणि सुकं चिकनच आज संपणार आहे. मला जास्त तेल घालून याला गावरान तडका लागला पाहिजे, त्याच्यामुळे मी असं करते. हे मी मसाला जेव्हा मी वाटण करते त्यावेळेसच मी लाल तिखट पण घालत असते, पण आज मी मुद्दाम नाही घातलेलं कारण की छोटीला बिना तिखटाचं खायचं होतं आणि त्याच्यामुळे मी तिखट नाही घातलेलं याच्यामध्ये. मग सुकं खाणार आहेस की आळणी खाणार आहेस? नाही मग मी काहीच नाही बनवणार आहे, मग कॅन्सल. मी आळणी काढणारच नाही. का माहिती आहे का, स्वरापुरतं थोडंसं काढणार आहे. असं कोणाकोणाच्या घरामध्ये तरा निघतात वेगवेगळ्या. काय काय हे असं चिकन मला खरं तर आहे ना गावी चुलीवर बनवायला जास्त आवडतं आणि आवडेल पण. हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. याला मी आता चांगलं थोडंसं गॅस कमी करून याला थोडंसं वाफू देणार आणि सगळं चिकन मी यामध्ये घातलेलं आहे. आणि चिकन घातल्यानंतर मी यातून थोडीशी पीस काढून घेणार शिजलेले आणि फक्त मी तडका देणार आहे सुक्या चिकनला. त्याच्यामुळे कसं ह्याच्यातच मी शिजवून सगळं घेणार आहे. ही सर्व माझी तयारी चालू आहे आणि आता ह्याला मी थोडंसं वाफवणार आहे. आणि आता मी असं करणार आहे की गावी कोणाकोणाला माहिती आहे, मला माहिती नाही ही पद्धत. मी आता हे वाफवायला जर मी गॅस कमी करून ठेवले आणि ह्याच्यामध्ये मी हे आहे ज्वारीचं पीठ आहे, ह्याच्यात पाणी मिक्स केले आणि मी थोडंसं गरम करेपर्यंत ठेवणार आणि मग त्याच्यामध्ये ओतून देणार. अशा पद्धतीने गावी बनवलं जातं चिकन. चिकन मटन काही आमच्या इथे तर असं बनवलं जातं. तर कोणाकडे वेगळ्या पद्धत असेल मला माहिती नाही. ज्वारीचं पीठ वापरलं जातं, बाजरीचं पीठ वापरलं जातं, असं काय नाही. तर आता हे थोडंसं गरम झालं की मी हे पाणी चिकनमध्ये ओतून देते. पाणी थोडं गरम झालं आहे आणि चिकन खाली लागायला नको त्याच्यामुळे मी पहिलं त्याला उघडून बघते की काय कंडिशन आहे. तरी माझं चिकन असं वाफवलं जाते. आता हे मी पाणी याच्यामध्ये घालते. मी पहिले गॅस फास्ट करते. हे कसं होतं एकानेच करायचं म्हटलं तर नाही जमत, त्याच्यामुळे तर हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालते. आणि ऑलरेडी माझ्याकडे हे मी मसाल्याचं पण पाणी थोडं शिल्लक ठेवलेलं आहे, तर ते पण मी गरम करायला ठेवते.
आणि ते पण पाणी मी थोडंसं आता गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे. आणि हे ऑलरेडी तर गरम पाणी आहेच. जास्तीत जास्त वाफेवरती चिकन शिजून होतं आणि त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये नंतर पाणी घातलं तर ते पाणी ह्या रस्स्यासाठी होतं. हा काय मग काय पाणी वेस्ट, पाणी तर का वेस्ट व्हायला, जसं माणसाचं लाईफ आहे तसं पाणी कमी आहे. मग मी घेऊ आता शूट. तर आता हे पण पाणी गरम झाले आणि मी पण हे पण पाणी याच्यामध्ये घालते. तर हे कसं ह्याच्यावरती पीठ आहे लागलेलं आहे, त्याच्यामुळे मी सगळं मिक्स करून घेते. मग मी गेल्या हप्त्यात फार माझा बर्थडे होता. हो ना. हा आज स्वरंजनचा बर्थडे होता गेल्या हप्त्यात ना. तर आता मी हे माझ्यासाठी कपडे मी पकडू शकते. तू ड्रेस कुठून घेतलास ग? हा चांगला नाही दिसत आहे. छान वाटतंय. मी घातलं मला छानच दिसलं. प्रश्न आहे का उत्तर प्रश्नाचं, तो प्रश्नच नाही मुळात. मग मी स्वर कशी म्हणते का, मी तुला काय सांगायला लागलो सांगलं अब तू सिखाएगा उसे. एवढी मोठी झाली ती. नाही पण मम्मी मी जेव्हा तुला सांगत असते बा असं नको असं घालत जा बघून, मग तेव्हा ती म्हणते अब तू सिखाएगा उसे. आणखी तू कुणाचं ऐकतेस, माझंच ऐकते ना. पण मग मनाला छानपणा नुसता. तुझे केस पण छान वाटतात आहेत ग. मी छान आहे, मला माझे केस, माझा ड्रेस, मग सगळं माझं छानच असतं. खरं तर मला ना असं वाटतं ना, हा गॅस आहे ना, तो मोठा गॅस असेल तो पाहिजे होता. म्हणजे कसं धड 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 माझे असे हात असे होतात. कधी होते कधी होते कधी मग होते. चटणी जास्त टाका ना. चरचरीतच करते बघ. माझी फेवरेट. मग चटणीचा वास येतो ना. स्वरासाठी मी करणार आहे की हे बिना तिखटाचं आणले पाणी. पण ते थोडंसं नावाला भातासोबत खायला चांगलं लागतं. मी केवढं टाकते, अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच. तुला चरचरीत पाहिजे असतं. हे वाला चम्मच आहे ना, हा वाटीवाला इथं आहे बघ, तो 1 चम्मच टाकते. आणखीन त्याच्यावर 2 चम्मच तिखटवाला टाकते. हे चटणी टाकताना सांगा मला, मी चटणी घेऊन येते. आणखी मेन माझा एक प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, असं जीभ आहे ना दाताखाली येऊन आहे ना, जीभ सावली गेली पूर्ण. आणखीन आहे ना घशाच्या इथं जी आहे ना साईड, तीच सावली गेली आणखीन. होतं तसं. म्हणून मला बोलायला पण येणं झालं नीट. मग मी ती लोक कमेंट करतील, हे लोक सगळे की आई एवढी बाडवाड बोलते आणि म्हणते बोलायला येत नाहीये. माझा आता हे चिकनचा रस्सा हा रेडी झाला माझा. हाताच्या हड्डीवर आली ग तशी. हा ना, मग काय तुम्हाला जेवण बनवून बनवून. अरे हा गॅस चालूच ठेवलायस किती दिवस झालं. चालू आहे, माझ्या नवऱ्याचा पगार जास्त घेतोय म्हणून गॅस जाळते. कळलं ना. मम्मी आमिर बाप की बिगडी वाला जा ना. आमिर बापकी नाही म्हण, लाडाच्या नवऱ्याची बायको आहे आणि त्यांनी लाडवून तिला एवढं असं लाड तिचे जास्त पुरवले, त्याच्यामुळे ती जास्त आगाऊपणा करते असं म्हण. मला चालेल. मग आता आई बाबा आल्यावर तर सगळे रेसिपीज आम्ही लाडाच्या आहोतच. पहिली गोष्ट तर ही आहे, म्हणून म्हटलं आम्ही त्याच्यानंतर आमच्या नवऱ्याने पण आम्हाला एवढं लाडवलंय ना की त्या लाडाने आम्ही पूर्णच वेडं झाली. मे बी पागल ये बच्चे मेरी वजह से पागल बन गए. असं काय नाही, जे स्वातंत्र्य असतं ते जे मला मिळाले तेच मी माझ्या मुलींना देते, बाकी काय नाही. आणि खरं जे म्हणतात नॅचरल ब्युटी जी असते ना, जी माझी आहे ती खरं तर स्वातंत्र्याची आहे. मग मी हा व्हिडिओ जर सोसायटीवाले बघत असतील ना, माझे फ्रेंड वगैरे, तर म्हणतील ना म्हणूनच असली जरी भांडकोड ही आहे की नाही. तिची मम्मी एवढी भांडकरी म्हटलं पोरी का नसतील. आता नाही ना, मम्मी कुठे भांडते, जिथं खरं आहे तिथं भांडते, जिथे खोटं आहे तिथं ती उभी राहत नाही. लक्षात ठेवायचं. मग ती मुलगी मला म्हणली खाणाखाली दिले, मग काय तिला खाल्लंय का मी. माझा पप्पा मला चिकन मटन आणून देते घालतंय खायला. तुम्ही खायला घालायचा प्रश्न नाही, पण कोणाला कुठं काय बोलत ते कळलं नाही. सर म्हणते का आणखी स्वच्छ मांडून दिलं बघा के.
तर विषय दुसरीकडे जातोय. माझा आता हा चिकनचा रस्सा हा बघा रेडी झाला आहे. माझं चिकन शिजत आलेलं आहे. चिकन नाही चिकन. चिकन शिजत आलेलं आहे. टमाटोला समजेल ना तू. वेल्वेटचं आहे का हेअरबँडचं वेल्वेटचं आहे का? मी माझं कुठे जरी गेले ना ते माझ्या हेअरबँडकडे हात जातो. तर हे मी कांदा आणि टोमॅटो पेस्ट फक्त टाकलेलं आहे. मला सुकं चिकन बनवायचं आहे. मी याच्यामध्ये खूप जास्तीच मी तेल टाकलं आहे कारण की जेणेकरून खूपच रसरशीत दिसलं पाहिजे दिसतं आपण. आणि हा माझा जो आहे तो आता करणारच आहे. हा झाला बिना तिखटाचं केले मी. आणि थोडंसं अजून 5 मिनिटं मी शिजू घेणार आहे आणि याच्यातलं काढून घेणार आहे मी थोडंसं रस्सा मसाला. तर हा टोमॅटो मी कांदा पहिला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मी हा जो उरलेला मसाला जो आहे तो मी घालणार आहे याच्यामध्ये. उरलेला म्हणजे मी उरवून ठेवलेला आहे तो. मम्मी एक स्पेशल तर असं आहे की आता आई बाबा आलं सगळे नॉनव्हेजचीच रेसिपी बाहेर येणार आहे. हो आता आई बाबा आले तर मी काहीच करणार नाही. आईलाच सांगणार आहे मला हे खायचं आहे मला ते खायचं मला असं बनवा मला तसं बनवा. आई किती धपाटे बनवले ना तसं ते व्हिडिओ शूट घ्यायला पाहिजे तर तुझ्यावरून धपाटे आलेली त्याचा. तर हे मी असं मसाला हा भाजून घेते आणि हे माझं जवळजवळ होत आलेलं आहे. कुत्र्याला असं करतात ना हे बघ खाय बघ हड्डी राखून तू तशी करायला लागलेस. मला वास गेला इथे बसून वास घ्यायला. म्हणजे पत्ता आहे जास्त आहे नको घालते. आणि हा जो आहे आमचा गावचा मसाला आहे जो गावावरून आमच्या आईने बनवलाय. आईने बनवून पाठवलाय मामीने बनवलाय जो मामीने बनवलाय. खरं तर हा मसाला डबा उघडला ना तर कोणाला एवढं पाणी येतं ना जे माणूस तिखट नाही खात ते माणूस तिखट खायला धडपडेल असा मसाला आहे हा. मम्मी पहिल्यापासून काहीच तिखट खात नाही. नको. आणि हा मसाला आता मी घालणार आहे. तुम्हाला बघूनच समजून याच्यामध्ये सगळं आहे याच्यामध्ये. जास्त तिखट बनवू काय का और डालू नको टाकायचं एक चमच. तर माझं म्हणणं आहे की यामध्ये मी गरम मसाला घालू का नको. गरम असेल की गरम नाही करायचं ऑलरेडी सगळं गरम मसाला. पण एक आता मी काय सांगते माहिती आहे का तुला. हा पप्पांना मी बिर्याणी मसाला आणायला सांगितला तर याने चिकन मसाला घेऊन आलाय. तर आता ह्याचा मी वापर करणार आहे आणि मी ओपन करून येते ना. हां तर हा चिकन मसाला पण मी ह्याच्यात घालणार आहे. हिला मला बघायचं किती तिखट खाते. मी खाऊन टाकेल आवडत जर असेल ना माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावून टाकू मग चिकन तर हे असं याला इतकं तेल छान मध्ये सुटले मला खरं समोर बघून मला एवढे छान वाटते. आणखी मी ना पूर्ण पिणार आहे हा थोडंसा. आणि इकडे माझं आणि तयार झाले त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं तेल घालणार आहे. हा एव्हरेस्ट मसाला जो आहे हा मी चिकन मसाला जो आहे तो थोडासा मी घालणार आहे याच्यामध्ये. त्याची खरं तर या मसाल्यामध्ये गरज नाही पण तरी पण मी आता आणलाय म्हणून त्याचा वापर करणार आहे. बस बाकी काय नाही. नाहीतर मी असे मसाले घालतच नाही आहे म्हणून वापर करणार आहे. कोणाला हवा असेल तर घालू शकता नाहीतर काहीच गरज नाही घालायची. आणि जर अजून तिखट पाहिजे असेल मला तुम्ही कथेची बदलीच पूर्ण तिखट पण खूप छान होणार आहे कारण की तिखटाशिवाय जिभेला चव येत नाही. आणि याच्यातले मी पीस आता ही चिकनची पीस शिजलेली आहे तर हे मी ह्याच्यात घालणार आहे. मऊ पीस जास्त टाका हड्डी नाही आवडत. हिला बोनलेस पीस आवडतात कारण की ते बोन्सने ना दात दुखायला लागते मला.
तर बोनलेस नुसतं सगळ्यांना नुसतं मस्त वाटतं ना. चिकन खरं तर यांना पीस आवडत नाही, फक्त रस्सा आवडतो. त्याच्यामुळे मला 2च पीस आवडतात. एक तर तो कुरुमकुरुमवाला आणखी हा वाला स्पूडवाला आहे की नाही. मग एक सांगू मला काय झालं माहिती का, तेव्हा बघ बाबा तिकडे चेंबूरला असताना मी आणलं बघ कुरुमकुरुम लॉकडाऊनच्या आधीवर. आणखी मी मला नाही खायचं करून मी पुन्हा तिकडे गेलेली जेवायला ते मला आठवत असतं. चिकन सुकरीसाठी लेग पीस घालू पाहिजे. ते तून खाईल लेग पीस व्हायच्या खूप चांगलं लागेल. हां मम्मी एक सांगा सुक्कामधून लेग पीस नाही चांगलं लागतो. तुला काय माहिती? मला सुक्का माहिती आहे का, नुसतं पीस आणखी जे सुक्काचा मसाला असतो ना तो खायला आवडतो. तर लेग पीस कापला काय? हा लेग पीस ठेवला मला तर सांगताना थोडा अजून टाकणार होता. तर हा अशा प्रकारे चिकन ते परत ऑलरेडी शिजलेलं आहे, कारण तुम्ही शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याला जास्त हे करायची गरज नाही. वाटल्यास थोडंसं मी याच्यामध्ये थोडंसं अजून घातलं. मग मी थोडं टेस्टिंग आणू का प्लेट? नको आणू. हां का गं? 2 मिनटं याला वाफवून घेणार आहे. याला 2 मिनटं मी वाफवायला ठेवले. आणि त्याच्यात मी स्वरा तर आमची पीस काय खात नाही. आणि स्वरा हां वाव मम्मी तू आली का बोलते मला का तुझ्या बी किडनॅप करायची जातो. त्याचा किडनॅप काढते थांब आहे. आलिमला फटके खायचे तर कृष्णा पण मला पाठी लागलाय. कृष्णाला मार खायचा असेल. काढतेच सांगतो थांब सगळं. त्याला म्हणायचं नाही का हम हमें बाकी सारा पाणी कमी मम्मी आईने काढला काढते म्हणजे बाळासाठी. ए मार नको तिला. मम्मी तुला एक अननोन नंबर वरून फोन आला. हा मी केलेलं अगं ते मीच लावलेलं. तो आलिम नाही पाठी लागलेला. तुझी किडनॅप नाही आलिम नाही कृष्णा थांब कृष्णाला खाल्लेला. तर हे झालं. मी थोडंसं तिला काढलेलं आहे रस्सा. आणि थांब एक मिनिट थांब. हा दे. अजून उघडायच्या आधी तुझी प्लेट तयार आहे काय हा हे दर ना खायला? आणखी हा शूट माझ्यासाठी झालाय असं बसून बघायला काय केलंय काय. नुसतं बघायचं काम करतो, खायला तुला आताच नाही. अरे हे पण मी इथं ठेवले ना प्लेट ही. हे दर कोथिंबीर नसेल तरी चालेल. तर अशा प्रकारे माझा हा सुकं चिकन रेडी झालं. मला कसं दिसायला लागले तिकडं मी जेव्हा आम्ही दांगरच्या लग्नाला मी आई चकोली गेलेलो वर गाडीतून गावाला. तेव्हा मला उलटी जरी म्हणून काही खायला झालं नव्हतं मला. तेव्हा चिकन नव्हतं ना ते असंच होतं. मला एवढं कसं तरी वाटत होतं मला खायला येत नव्हतं. आणि माझ्या घशात कसं होतं ते त्यामुळं खायलाच नव्हतं येत मला. मग आता तुझं म्हणणं काय? तुला चिकन खायचंय? बाबांनी माझ्यासाठी मच्छी. तर माझं चिकन रेडी झालंय. बघू शकता माझं चिकन रेडी झालंय. हा म्हणजे ऑइल फ्री म्हणण्यापेक्षा एक दिवस स्वतःसाठी माणूस जसं जपतं तसं एक दिवस असं चिकन खायला हरकत नाही. अजून बनवलं नाही तो इथं तयारच आहे. अगं हे बा हा पीस आहे ना हा पीस हे बा हा इकडे लुकडा आणखीन आहे ना जास्त मोठा पण नाही ना तसा होतो. आणखीन मसाला टाक थोडासा. तर आता हे जे आहे याच्यामध्ये मी मसाला घालणार आहे. काय घेऊ तुला? ही बिल आहे का लाल तिखट घालायचं. थांब बाळा.
जास्त तिखट नाही सर इकडे करायचं का? कारण की ते मी एक खूप चम्मच जास्तीचं तिखट किती भांडी काढणार आहे इथे मी बसली का भांडी घासायला अगं एक चम्मच दे ना. तो चम्मच चांगलाच आहे तो नाही. मसाला घातलेला असतो नाही. तर मसाला दे हे ना. जे आहे मम्मी द्यायला सांगणार आहे यार. मग का बसलीस तू तिथं? त्याला आता थोडंसं उकळून एवढं द्यावे. चांगलं त्याच्यानंतर मी चम्मच गॅस हे आणून टाकलंच की इथे मी मला तर ज्यूस वगैरे कायच आवडत कशी बसलीस ग तू वैदू असू दे रे. खायचं म्हटल्यावर कसं पण आहे ना बायकांना का भांडे कशाला बसत बघ तर गल्लीत. बघू तोंड नाही चांगलं लागत ते सर हरवेला चांगलं बनतात. काय 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 हरवेला चांगलंच बनतात. म्हणजे नाही चांगलं झालं काय बघू तोंड बघू ना मॅडम, जे तोंड बघू खायचं. दिसत नाही किती बिझी झाली पुन्हा खायला तिला बोलायला टाइम ए आवरे तर इथे माझं हे तिखटाचं पण चिकन रेडी होते आणि आता माझी वेळ झाली आता भाकरी करण्याची तर एवढे हे 3 प्रकार झालेले आहेत माझे आता अजून बाबा, मला भाकरी भाकरी? बनवायची आहे त्याच्यामध्ये मी गरम मसाला नाही घालणार आहे कारण की आधीच ऑलरेडी हे मी जास्तीचं तिखट केलं त्याच्यामुळे हे थोडं कमी तिखटाचं करेल मी कालवण ना थोडं तिखट कर कारण ते प्यायला. आता काय बोलू मी तुला हे तिखटच झालेलं आहे बाळा तरी पण मग मी तर आता ह्याला मी थोडं 5 मिनिटाला शिजून देणार आहे त्याच्यानंतर मी हा गॅस बंद करून भाकरी बनवणार आहे चिकन तर माझे रेडी झाले आणि माझ्या भाकरी चालू आहेत म्हणण्यापेक्षा मी 2-3 भाकरी बनवून घेतल्यात खरंच आमच्यामध्ये खरं तर आमच्यामध्ये भाकरी मोठ्या बनवल्या जातात कारण की ते छोटं तांदळाच्या भाकरीसारखी आम्हाला पातळ भाकरी नाही चालत या अशा आमच्या भाकरी असतात